वृषभ राशी. नमस्कार मित्रांनो, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील सप्टेंबर महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या संपूर्ण सप्टेंबर महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. यात प्रामुख्यानं 2 सप्टेंबर या दिवशी शुक्र हा ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 7 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येत आहे. 17 सप्टेंबर या दिवशी सूर्य ग्रह कन्या राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 18 सप्टेंबर या दिवशी मंगळ ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. 26 सप्टेंबर या दिवशी बुध ग्रह तुळा राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतो आहे. या राशी परिवर्तनाचा वृषभ राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची आपण माहिती पाहणार आहोत. प्रथम स्थान लग्न भाव, या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह 2 सप्टेंबर या दिवशी षष्ठ स्थानामध्ये विराजमान होतो आहे. लग्नेश षष्ठामध्ये शुक्र हा ग्रह स्वतःच्या राशीमध्ये हा विपरीत राजयोगामध्ये येतो आहे. या 2 प्रकारच्या फलांची प्राप्ती आहे. प्रवास करत असताना आपण काळजी घेतली पाहिजे, आपल्या महत्त्वाच्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. वस्तूंची चोरी होण्याचा संभव इथे दाखवतो. याचबरोबर नोकरी व्यवसायामध्ये तुम्हाला यश पद प्रतिष्ठा दाखवते. म्हणजे एक बाजू तुमची उत्तम आहे, काळजी घ्यायची आहे ती फक्त आपल्या महत्त्वाच्या वस्तूची. ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या. त्याचबरोबर हाताखाली काम करणारे लोक, आपल्या हाताखाली नौकर हे आपलं ऐकणारे, त्याचबरोबर आपल्या कामामध्ये आपल्याला साथ देणारे असणार आहे आणि जे तुमच्या यशाच्या वाटचालीमध्ये मोलाची भूमिका बजावताना दिसतील. द्वितीय स्थान धनस्थान, स्वामी बुध ग्रह 7 सप्टेंबरला राशी परिवर्तन करून पंचमामध्ये येतोय. द्वितीय स्थानातला ग्रह पंचमामध्ये आणि पंचमात असलेला बुध हा स्वराशीमध्ये आहे. विद्या अभ्यासामध्ये प्रचंड प्रगती आहे. बुद्धीसाठी, विद्यासाठी, शिक्षणासाठी पैसा खर्च होणार आहे. तुम्हाला जरी शारीरिक सुख नाही मिळालं परंतु मानसिक सुख तुम्हाला नक्की निश्चित प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. बुध आणि सूर्य या 2 ग्रहांची मधल्या काही कालखंडासाठी युती होईल. तिथे बुधादित्य नावाचा राजयोग होईल. ज्या मुलांना उच्च शिक्षण करायचे, ज्या मुलांना MPSC UPSC करायची आहे, त्यासाठी काही क्लासेस करायचे तर ते मुले बाहेर जाऊ शकतात. त्याचबरोबर या स्थानात असलेला 17 सप्टेंबर नंतरचा कालखंड सूर्यनारायणाचा हा लॉटरीमध्ये विशेष यश प्राप्त करून देतो किंवा ज्या जातकांना शेअर मार्केट करायचे त्यांच्यासाठी सुद्धा विशेष लाभाचे योग दर्शवतात. तृतीय स्थान येथे मंगळ ग्रह आणि गुरु ग्रह विराजमान आहे. भृगु महर्षींनी तसं पाहायला गेलं तर या दोन्ही स्थानामध्ये विचार करत असताना विशेष करून या पराक्रमामध्ये मंगळाला गुरुला विशेष फलाची प्राप्ती दिलेली नाही. परंतु हे नैसर्गिक हे स्थान मंगळ ग्रहाला लाभतं. इथे शक्ती, वीर्य, तेज, पद, प्रतिष्ठा, कार्य करण्याचा कार्यभाग हा प्रचंड वाढलेला असतो. काही कालखंडासाठी म्हणजे 18 सप्टेंबर पर्यंत मंगळ ग्रह हा धनस्थानात आहे. तोपर्यंत जरी सगळी शांतता असली परंतु 18 सप्टेंबर नंतर जे काही तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं त्यासाठी हा मंगळ ग्रह विशेष लाभदायक ठरेल. या स्थानातला गुरु हा ग्रह जरी उच्चतम अवस्थेतला आहे, हे नैसर्गिक पापग्रहांना स्थान चांगलं असल्यामुळे शुभ ग्रहांना इथे फलप्राप्ती होत नाही. त्यामुळे गुरु ग्रहाचे विशेष फल तुम्हाला अनुभवायला मिळणार नाही. चतुर्थ स्थानाचा विचार करता स्वामी सूर्यदेव 17 सप्टेंबर पर्यंत आपल्या स्वराशीमध्ये इथे असल्या कारणानं मुलाचं आईशी पटतं परंतु वडिलांशी अजिबात पटत नाही. वादविवाद हे सतत होत असतात. टोकाची भूमिका घेतली जाते. म्हणून मुलांनी आणि वडिलांनी एका जागेवरती काम करणं टाळावं म्हणजे वाद आपले दूर होतील. किती तारखेपर्यंत या गोष्टी घडू शकतात तर 17 सप्टेंबर पर्यंत होऊ शकतं. तदनंतरच्या काळात सूर्य भगवान हे पंचमात जातील. जरी अल्पसंतती बुद्धिवान इष्ट प्राप्त करून देणारी गोष्ट तुमची घडणार आहे. म्हणजे मनातल्या गोष्टींची प्राप्ती होणार आहे. विशेष करून हे स्थान
जरी तुम्हाला कमी कष्टात जास्त धन प्राप्त करून देणारं असलं, त्याचबरोबर मौज मजा सुद्धा या स्थानावरनं पाहता ती सुद्धा होईल. फिरायला जाण्याचा योग येईल. षष्ठ स्थानामध्ये शुक्र हा ग्रह स्वराशीचा. मित्र परिवार जास्त वाढेल, मैत्री वाढेल, मैत्रीतनं प्रेमाचे संबंध निर्माण होतील. कामाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी दबदबा असेल. यशाची वाटचाल ही सुंदर होईल. सप्तम स्थानाचा विचार करता स्वामी मंगळ ग्रह हा द्वितीयातनं तृतीयात येतोय. परिवारातील एखाद्या सदस्याकडनं विवाह निश्चित केला जाईल अथवा आपल्या बहिणीकडनं भावाकडनं विवाह निश्चित केला जाऊ शकतो. व्यापार उद्योग धंद्याच्या दृष्टीनं पार्टनरशिपच्या दृष्टीनं विचार करता परिवारातीलच एखाद्या सदस्याला आपलं पार्टनर करून घेतलं तर आपल्या व्यवसायामध्ये आपण विशेष अशी यशप्राप्ती करून घेऊ शकतो. अष्टम स्थानाचा विचार करता स्वामी गुरु ग्रह हा पराक्रम स्थानामध्ये फलप्राप्ती देणार नाही. त्यामुळे आरोग्याची काळजी तुम्हाला विशेषतः घ्यायला लावेल. गाडी वाहन तुम्ही जपून चालवावं हे ज्योतिषशास्त्र तुम्हाला सांगताय. भाग्यस्थानामध्ये शनी महाराजांची मकर रास आहे आणि शनी महाराज हे 11व्या स्थानात आहेत. तुम्ही म्हणाल गुरुजी षष्ठात मित्र जास्त होतील सांगितलंय ना, आता 11व्या स्थानावरून सांगतायत की मित्र कमी ठेवा, विश्वासू ठेवा, चांगले ठेवा. हे प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे फलादेश आहे. मित्र करायचे आहेत. एक मित्र असावा परंतु तो संकट काळी धावून येणारा असावा. एकच चंद्र तमोहंती नच तारा गणोपीच. चंद्र हा तेजस्वी एकच असावा, ताऱ्यांचा पुंजका नसला तरी चालेल. मित्रांकडनं विशेष लाभ. त्याचबरोबर या स्थानातील शनी हा दशमाचाही मालक आहे, दशमाचाही स्वामी आहे. राजकारणामध्ये मंत्रीपद, पद प्रतिष्ठा, राजकीय मोठं व्यासपीठ तयार होण्याचा योग वृषभ राशीच्या जातकांना संभवतोय. एकादश स्थानामध्ये मीन राशी आहे. स्वामी गुरु ग्रह हे पराक्रमामध्ये विशेष फल देत नाही आहे. परंतु 11th हाऊसच्या 11व्या स्थानातल्या या शनीनं बाकी यशाचे सगळे तुमचे ध्येय परिपूर्ण करण्यासाठी एक मार्ग निवडलाय, शांततेचा, समृद्धीचा. त्या मार्गाने तुम्ही चाललं पाहिजे. व्ययस्थानाचा विचार करता मेष राशी विराजमान आहे. स्वामी मंगळ ग्रह हे द्वितीयातनं तृतीयात आहे. त्यामुळे यशस्वी भव, विजयी भव. युद्धासारखी परिस्थिती जरी तयार झाली तरीही त्यातनं वृषभ राशीचे लोक पुढे गेल्याशिवाय राहत नाही. कोणालाही मदत शक्यतो करणार नाही. तुम्ही गरज पडली तर खर्च व्यय होईल तो फक्त परिवारासाठी, घरातील सदस्यांसाठी. वृषभ राशीच्या जातकांसाठी या सप्टेंबर महिन्यामध्ये शुभ अंक आहे तुमच्यासाठी 6. शुभ रंग आहे तुमच्यासाठी पोपटी. आपल्यासाठी शुभ दिवस 3 तारीख, 4 तारीख, 14 तारीख आणि 15 तारीख आहे. आपल्यासाठी अशुभ दिवस 8 तारीख, 9 तारीख, 10 तारीख आणि 11 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं आपण पठन करा. त्यानं पत्रिकेतील अशुभत्व कमी होईल आणि शुभत्व प्राप्त होईल. ओम लक्ष्मी नारायणाभ्यां नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.